मुळात ह्या पिढीला अंडर एस्टिमेट केला, त्याच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः एक वकील आहे. जेव्हा आम्हाला कळलं की देशव्यापी आंदोलन होत आहे तेव्हा आम्हाला कळलं की आपण एक आंदोलक म्हणून रस्त्यावर उतरण्यापेक्षा आपण एक प्रोफेशनल म्हणून रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि हे ब्युटी आहे, मुंबईचं स्पिरिट आहे. एवढ्या सगळ्यांना एकत्रित आणून सगळ्या गोष्टी जमवणं, इट इज अमेझिंग. म्हणजे ह्या प्रोटेस्टला एक वेगळं चालना लागलेली आहे. दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये गेल्या आठवड्याभरापासून मोठ्या प्रमाणावर तरुणाई एकत्र येत होती, आंदोलन करत होती आणि अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू होतं त्याच धर्तीवर मुंबईमध्ये आणि संपूर्ण देशभरात आंदोलन झालेलं होतं. आपल्यासोबत काही या आंदोलनात सहभागी झालेले, आजच्या खरं तर विजयी उत्सवात सहभागी झालेले काही लोक आहेत, काही शिक्षक आहेत, काही डॉक्टर आहेत. सर, काय सांगाल तुम्ही? एक शिक्षक आहात, कशा पद्धतीने याकडे बघताय? कारण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा जो प्रकार आहे पेपरफुटी प्रकरण, हे घडलेलं होतं. काय वाटतंय? ह्या सर्वामध्ये पूर्ण मला घोटाळा वाटतोय. पहिली गोष्ट, त्या निषेध करतो माझ्या विद्यार्थ्यांना. त्यांनी मला, ते विद्यार्थी कोणत्याही जाती धर्माचे कोणतेही असेल, कुठल्याही प्रांताचे, ते माझे विद्यार्थी होते. त्या गोष्टीला मी निषेध करतो. आणि आपल्या इकडच्या सर्व विद्यार्थ्यांनी, आणि नवीन भारताला सुरुवात झालेली आहे. मी असं ह्या ठिकाणी सांगतो, ह्या नवीन भारत असाच अखंड राहणार आहे. आणि तो दिवस नक्की येणार आहे की सुवर्ण दिवस येणार आहे. आपला भारत हा पुढे एक नंबरला येणार आहे. आणि शिक्षण व्यवस्था ही आजच एका दिवसात सुधारेल असं नाही, पण ही सुधारणार. हे 100% हे जे झेनजीचे स्टुडंट आहेत हे सुधारणार आहेत. तुम्ही म्हणालात की एका दिवसात बदल होतील असं म्हणता येणार नाही, पण आज जी घटना घडलेली आहे किंवा काल जो राजीनामा घेतलेला आहे त्यावरून काय वाटतंय की एका राजीनाम्याने असे कोणते वेगळे बदल होतील किंवा ते बदल होणं अपेक्षित आहे? कसं आहे की ऑफिसमध्ये आपण कामाला जातो, तिथे जर एखाद्याचं कार्यक्षमता चांगली नसेल तर त्याला काढून टाकण्यात येतं. त्यामुळे इतर जे असतात त्यांना पण त्याची दशक बसते. आता जो नवीन आलेला आहे त्याला पण ती दशक बसेल की मी विद्यार्थ्यांसोबत चांगला न्याय दिला पाहिजे, त्यांना फॅसिलिटी दिल्या पाहिजेत. तुम्ही काय सांगाल? तुम्ही एक डॉक्टर आहात आणि नीट पेपरफुटी प्रकरण झालेलं होतं, त्यानंतरच अभिजित दिपके आंदोलनाला बसलेले होते. काल अखेर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. नवे शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्याकडनं कशा कामाची अपेक्षा आहे? नाही, अपेक्षा हे जेव्हा सरकार 2014 साली आलं तेव्हा पण आम्ही सगळ्यांनीच मतदान केलं. मग मुद्दा हिंदुत्वाचा असो किंवा कसलाही असो. पण आज हे दुर्दैव आहे. म्हणजे एवढ्या संख्येने जर हा आपण जेनझी असेल, जेन अल्फा असेल, हे सगळे जर उतरत असतील तर एक कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम होत आहे. मुळात हा जो प्रश्न आहे हा एवढा चिघळलाच नसता. जेव्हा दिपके अमेरिकेवरून आले त्याच वेळी हे सोल्युशन जर त्यांनी काढलं असतं, पण त्यांनी मुळात ह्या पिढीला अंडर एस्टिमेट केला, त्याच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. काही वेळेला पोलिसांच्या मार्फत, पोलीस पण आपलंच काम करत होते, पण त्यांना यूज करण्यात आलं. म्हणजे जीप सुरक्षा आर्मी ही मुळात काश्मीर किंवा आपल्या बॉर्डर्सवरती बाकीच्या परदेशांकडून रक्षण करणारी असली पाहिजे, ती शक्ती आज आपल्याच देशात वापरली गेली, आपल्याच युवांप्रमाणात वापरली गेली. हे चुकीचं आहे, दुर्दैव आहे. आणि मुळात आत्ता कुठे ही जनरेशन असतील किंवा कोणी असेल, हे मेंटल वेलबिंग किंवा मेंटल अवेअरनेसवर आत्ता कुठेतरी येतं आहे. ते असताना मग त्यांना त्या मेंटल लेवलमधून, त्या परत परीक्षेमधून, आणि हा प्रश्न फक्त नीटचा नाही आहे, अशा अनेक परीक्षा आहेत. नीट असेल, FMG असेल, नीट PG असेल, IAS, UPSC, MPSCच्या परीक्षा असतील. कोणत्याही परीक्षेत येत असताना प्रत्येकजण एक स्टुडंट एक पिअर प्रेशरमध्ये असतो, एक्सपेक्टेशनच्या प्रेशरमध्ये असतो. तो त्याचं काम करत असतो, पण त्याच्या कामात तो असताना या सरकारच्या डिसऑर्गनायझेशनमुळे किंवा त्या नॉन वृत्तीमुळे पेपर लीक होणं आणि त्यावरती आत्महत्या करणं, आणि तरी मग त्या पार्टी येऊन एका धर्म किंवा एका विषयावरती किंवा हिंदू म्हणून ह्याच्यावरती मतदान मागणं, हे भरपूर अयोग्य आहे. 21 मुलं जी मेली ती हिंदूच होती, ज्यांनी आत्महत्या केली तेच हिंदूच होते. मग आज हा प्रश्न का येत नाही? हा म्हणजे दुर्दैव आहे. जेव्हा आपल्याकडे एक आपण गोष्ट करतो तेव्हा आपल्याकडे भारतीय म्हणून बघणं हे फार गरजेचं आहे. मग तेव्हा आपण करू शकत नाही. आणि तुम्ही असं म्हणालात की भारतीय म्हणून बघणं गरजेचं आहे. आज तुम्हाला रस्त्यावर उतरलेला तरुण, याच्यात तुम्हाला एक भारत दिसतो का? हो, नक्कीच दिसतो. मी आज सकाळपासून इकडे आहे आणि म्हणजे अतिशयोक्त सांगणार नाही, इट्स ब्युटिफुल. म्हणजे एक प्रोटेस्ट करणं ह्याला फक्त नारे लागत नाहीत. ज्याला क्रिएटिव्हिटी जमली त्यांनी क्रिएटिव्हिटी केलेली आहे. ज्यांना जमलं त्यांनी म्हणजे ज्यांना काहीच जमत नव्हतं त्यांनी ॲटलीस्ट आपल्या पैशातून पाण्याच्या बाटल्या वाटलेल्या आहेत, कोणी चॉकलेट्स वाटलेले आहेत. आणि मुंबईचं स्पिरिट तुम्हाला यातून दिसलं? म्हणजे लिटरली आपण आज सगळे इथे, आता मी जस्ट इकडून बघितलं, एक जो ट्रान्सजेंडर समुदाय आहे हे एकत्र आलेत, वृद्ध आहेत शिवाजी पार्क कट्ट्यावरती. आणि हे ब्युटी आहे, मुंबईचं स्पिरिट आहे. एवढ्या सगळ्यांना एकत्रित आणून सगळ्या गोष्टी जमवणं,
इट इज अमेझिंग. म्हणजे ह्या प्रोटेस्टला एक वेगळं चालना लागलेली आहे. खरं तर आज आपण तरुणांबद्दल बोलतो आहोत, जेनझींबद्दल बोलतो आहोत. भारत हा तरुणाईचा देश म्हटला जातो आणि आज तरुण एकवटले, रस्त्यावर आले आणि काय होऊ शकतं हे सुद्धा पाहिलं. कुठेतरी ही नव्या भारताची सुरुवात वाटते. हो, ही नव्या भारताची सुरुवात आहे. मी ड्युटीवर असतो. मी मध्ये एक अमाऊंट ऑफ स्ट्रेंथ ज्या मुली ह्या प्रोटेस्टमध्ये घेऊन आल्या आहेत, म्हणजे इट्स अमेझिंग. म्हणजे मला वाटतं आता सरकारने लाडका भाऊ ही योजना चालू केली पाहिजे, कारण की लाडका बहीण ह्या सशक्त आहेत, पुरुषांपेक्षाही खूप पॉवरफुल आहेत आणि अमेझिंग आहेत. त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स ज्या पद्धतीने त्या व्यक्त होतात, म्हणजे हिंमत लागते आणि सल्यूट आहे या मुलींना. खरं तर लाडक्या बहिणी ह्या सशक्त आहेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि याच पार्श्वभूमीवर आणखीन काही जी मंडळी आहेत ती या संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये जमलेली आहेत. तुम्ही काय सांगाल? तुम्ही पेशाने कोण आहात? मी ॲडव्होकेट आहे. आमचं संपूर्ण टीम इथे आहे. विक्रांतजी आहे, अनूपजी आहे, ॲडव्होकेट. तुम्ही काय सांगाल? आज खरं तर यंग जनरेशन इथे उतरते आणि त्यांना प्रत्येकजण सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा होता. काय वाटतंय, असे कोणते मुद्दे आहेत की जे रोजच्या जीवनाशी लोकांच्या निगडीत आहेत, ज्यामध्ये पण आणखीन बदल होणं गरजेचं आहे? रोजच्या जीवनात आता जर बघितला तर सगळ्यात पहिला कळीचा मुद्दा होता की अकाउंटेबिलिटीचा, की लोक जे आपले ज्यांना आपण शासनकर्ते म्हणतो किंवा ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे, ज्यांना आपण प्रतिनिधी म्हणतो, ते त्यांच्या कामासाठी अकाउंटेबल आहेत की नाही. आणि आत्ताची पिढी प्रश्न विचारते. काल RSSला सुद्धा असं म्हणावं लागलं की आत्ताची पिढी वेगळी आहे, ती प्रश्न विचारते, त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या कलाने घेतलं पाहिजे. मी स्वतः एक वकील आहे. जेव्हा आम्हाला कळलं की देशव्यापी आंदोलन होतं आहे, तेव्हा आम्हाला कळलं की आपण एक आंदोलक म्हणून रस्त्यावर उतरण्यापेक्षा आपण एक प्रोफेशनल म्हणून रस्त्यावर उतरलं पाहिजे. आपल्याला जे शक्य आहे ते आपण शक्यतो मदत केली पाहिजे. जेव्हा आम्हाला कळलं की ही सगळी मुलं तरुण आहेत आणि आम्हाला असंही जाणवलं की सरकार या आंदोलनाला विरोध करत आहे, जेणेकरून पोलीस देखील या आंदोलनाला विरोध करतील, लोकांना अटक करतील, लोकांना डिटेन करतील, आंदोलन दडपायचा प्रयत्न करतील. पण खरं तर आपण बघितलं तर दिल्लीमध्ये जी परिस्थिती होती ती सुदैवाने आपल्या मुंबई किंवा महाराष्ट्रात नव्हती आणि मुंबई पोलिसांचं सुद्धा कौतुक केलं जात आहे, महाराष्ट्र पोलिसांचं सुद्धा कौतुक केलं जात आहे की त्यांनी फार परिस्थिती गंभीर होऊ दिली नाही. हे म्हणणं जरी जितकं खरं असलं तरी आमच्याकडे एक घटना आहे की पवईला एका मुलाला पोलिसांनी मारहाण केली होती. त्याच्यानंतर एक व्हिडिओ फिरत होता की एका मुलीचे कपडे फाडले गेले होते. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही मुंबई पोलिसांचं कौतुक करतोच की त्यांनी बऱ्यापैकी इकडे भांडणं होऊ दिली नाहीत किंवा मारामारी किंवा लाठीचार्ज केलेला नाही आहे. पण तरी देखील मुंबई पोलिसांनी खूप इल्लिगली लोकांना डिटेन केलं आहे. कोणत्याही प्रकारचा कायदा पाळला गेला नाही, त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या नाही. त्याच्यामुळे ही कायद्याची पायमल्लीच आहे. त्यांनी फक्त लाठ्या चालवल्या नाही, याचा अर्थ असा नाही की ते कायद्यानुसार वागलेत. आज काय वाटतंय, एक राजीनामा झालाय, ह्या एका राजीनाम्याने व्यवस्थेमध्ये काय बदल होतील किंवा काय बदल होणं आताच्या नवीन जनरेशनला अपेक्षित आहे? राजीनामा ही एक फक्त प्रतिकात्मक गोष्ट आहे. राजीनामा झालाय ही फक्त लढाईची सुरुवात आहे. आत्तापर्यंत कधीही न झुकलेलं सरकार, आत्तापर्यंत जगातलं सगळ्यात मोठं सरकार, आत्तापर्यंत जगातला सगळ्यात मोठा पक्ष या तरुणाई पुढे झुकलाय आणि त्यांना झुकावं लागेल. जेव्हा सगळे तरुण एकत्र येतील तेव्हा या देशात कोणीही राज्यकर्ता असू दे, त्याला तरुणांचं ऐकावं लागेल, त्याला झुकावं लागेल आणि तरुणांच्या म्हणण्याप्रमाणे, तरुणांच्या कलाप्रमाणे घ्यावं लागेल, संविधानाच्या कलाप्रमाणे घ्यावं लागेल. बेकायदेशीर कोणतीही गोष्ट चालणार नाही. तुम्हाला अकाउंटेबिलिटी ठेवावीच लागेल. ही कुठेतरी नव्या भारताची सुरुवात वाटते का? येस, मी खूप आशादायी आहे या गोष्टीसाठी, कारण खूप दिवसांनी एक कोणतं तरी आंदोलन ह्या देशव्यापी स्वरूपात झालं आणि ते सक्सेसफुल देखील झालंय आणि वी आर व्हेरी होपफुल. अनेक दिवसांनी एक मोठं आंदोलन झालं आणि ते खूप प्रभावी करणारं ठरलं आणि त्या पुढे सरकारला जे आहे ते सगळे त्यांच्या ज्या अटी आहेत त्या पाळाव्या लागलेल्या होत्या. अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला होता. त्यामुळेच हा आता नव्या भारताची ही सुरुवात आहे असंही या तरुणांचं म्हणणं आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर सर.